श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी स्वप्नील परदेशी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। एसटी कामगार संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू। पांझरा नदी किनारील गणपती मंदिरासमोर भव्य दिव्य दीपस्तंभ साकारणार। दत्त मंदिर चौकात राबवण्यात आले अधिसूचनेसारखं नोंदवा अभियान। 14 वर्षीय आदिवासी मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नाराधामास कठोर शासन करण्याची मागणी आणि मुकेश नांद्रे यास त्वरित अटक करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे एसटीच्या धुळे विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे। प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे मंगळवारपासून धुळे विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे। 19 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या बैठकीत एसटी कामगारांच्या मागण्या मंजूर करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते। तथापि 15 दिवसांची मुदत संपल्यानंतरही प्रलंबित मागण्यांवर कुठलाही निर्णय झालेला नाही। यामुळे मागण्या मान्य करून घेण्यासाठी बेमुदत उपोषण आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला आहे। मागण्यांमध्ये सन 2018 पासून महागाई भत्त्याची थकबाकी त्वरित द्यावी, एप्रिल 2016 ते ऑक्टोबर 2021 ची वेतनवाढ थकबाकी द्यावी, एप्रिल 2016 ते ऑक्टोबर 2021 घरभाडे भत्ता थकबाकी द्यावी, मूळ वेतनात जाहीर केलेली तफावत दूर करून सरसकट 5,000 रुपये वाढ देण्यात यावी, 7वा वेतन आयोग लागू करावा, 2016 ते 2020 च्या करारातील एकतर्फी वेतनवाढमधील 4,849 कोटीतून शिल्लक रक्कम मूळ वेतनात समाविष्ट करावी, गणवेशाचे कापड वाढीव शिलाई भत्ता द्यावा अशा मागण्यांचा यात समावेश आहे। या आंदोलनात विभागीय अध्यक्ष दीपक पांडव, सचिव संतोष वाडिले, खजिनदार दिलीप राजपूत, कार्याध्यक्ष संजय परदेशी, आगाराचे अध्यक्ष जितू पाटील, आगार सचिव RK महाजन, प्रमिला दीक्षित, सपना चौधरी, नीलिमा नेतकर, ज्ञानेश्वर देवरे, विश्वास भोई, विजय मुनडा, मयूर शिवदे, राजेंद्र पवार, शरीफ मंसुरी, राजू चौधरी, साहेबराव सोनवणे, गणेश मराठे, शकील पिंजारी, अशोक देवरे, भारती सोनार, विजय जाधव, दिलीप नन्नवरे, गजमल बैरम आदी सहभागी झाले होते। मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये संघटनेने अशाच काही प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण आंदोलनाची नोटीस दिली होती। त्या अनुषंगाने आपले राज्याचे उद्योग मंत्री माननीय उदयजी सामंत साहेब यांनी मध्यस्थी केली व मुख्यमंत्र्यांसोबत येत्या 15 दिवसात बैठक लावून तुमचे प्रश्न मार्गी लावतो असे आश्वासन दिल्यामुळे सप्टेंबर महिन्यातील 19 तारखेला उपोषण हे मागे घेण्यात आले होते। परंतु आज 4 महिने उलटून देखील शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे त्याच्या निषेधार्थ आज 13 फेब्रुवारी रोजी आम्ही महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन सुरू असून संपूर्ण राज्यामध्ये विभागीय कार्यालयामध्ये प्रत्येक विभागाच्या गेटवर हे उपोषण आंदोलन सुरू आहे आणि आमच्या मागण्या जर त्वरित पूर्ण झाल्या नाही तर येत्या 2 दिवसात आगारामध्ये अशा प्रकारचे आंदोलन सुरू होईल। या मागण्यांमध्ये प्रामुख्याने 2016 पासून प्रलंबित असलेला थकीत महागाई भत्त्याचा फरक अद्याप मिळालेला नाही, कामगारांना 7वा वेतन आयोग अद्याप लागू झालेला नाही, 18 पासून महागाई भत्त्याचा फरक हा थकीत आहे तो दिला पाहिजे, वार्षिक वेतनवाढीचा दर 2% वरून 3% करण्यात आला होता त्याचा देखील फरक अद्याप बाकी आहे, घरभाडे भत्त्याचा दर देखील 1% वाढविला होता त्याचा देखील फरक देण्यात आलेला नाही। तसेच एकतर्फी 2016 ते 2020 ची केलेली वेतनवाढ यामध्ये त्या पोटी कर्मचाऱ्यांना 4849 कोटी देण्यात आले, त्यातील काही रक्कम अद्यापही शिल्लक असून त्या रकमेचं समान वाटप हे कामगारांच्या मूळ वेतनात झालं पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे। त्यासह आमचा 7वा वेतन आयोग अद्याप आम्हाला लागू करण्यात आलेला नाही, तो त्वरित लागू करण्यात यावा आणि वर्षभर सर्व गाड्यांमध्ये आम्हाला मोफत पासची सवलत मिळावी अशी मागणी। त्याशिवाय कॅशलेस योजना ही अंमलात आली पाहिजे, तिची घोषणा होऊनही बरेच दिवस झालेले असतानाही शासनाच्या याकडे दुर्लक्ष असून या सर्व मागण्यांसाठी आज आम्ही 13 तारखेपासून बेमुदत उपोषण आंदोलन इथे सुरू केले असून जवळजवळ 2 दिवसात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर प्रत्येक आगारामध्ये या प्रकारचे आंदोलन केले जाईल, याची शासनाने दखल घ्यावी अशी नम्र विनंती। धुळे शहरातील पांझरा नदी किनारच्या गणपती मंदिर समोर 130 कोटी रुपयांच्या निधीतून भव्य असा दीपस्तंभ तसेच येथील रस्त्याला राजपथ साकारण्यात येईल अशी घोषणा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी गणेश जयंतीच्या कार्यक्रमावेळी केली। धुळे शहरातील पांझरा नदी किनारच्या गणपती मंदिरासमोर 130 कोटी रुपयांच्या निधीतून भव्य असा दीपस्तंभ तसेच येथील रस्त्याला राजपथ साकारण्यात येईल अशी घोषणा भाजप नेते अनुप अग्रवाल यांनी मंगळवारी गणेश जयंतीच्या कार्यक्रमावेळी केली।
माघी गणपती जयंतीनिमित्त मंगळवारी धुळ्यातील गणपती मंदिर येथे अनुप अग्रवाल आणि अल्पा अग्रवाल यांच्या हस्ते गणपती बाप्पा यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यानिमित्त विशेष पूजन आणि महाआरती करण्यात आली। यावेळी माजी महिला व बालकल्याण सभापती सारिका अग्रवाल, पुजारी गणेश शर्मा तसेच विविध मान्यवरांसह महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करीत धुळेकरांना 10 दिवस धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी दिल्याबद्दल गणपती मंदिर पुजाऱ्यांच्या हस्ते अनुप अग्रवाल, अल्फा अग्रवाल, सारिका अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी अनुप अग्रवाल यांनी गणपती मंदिराच्या समोर लवकरच 130 कोटींच्या निधीतून दीपस्तंभ साकार करणार आहोत याची मंजुरी मिळाली आहे। तसेच वर्क ऑर्डरही झाली। लोकसभा निवडणूक झाल्यानंतर त्वरित याचे काम सुरू होईल अशी घोषणा केली। मनापासून शुभेच्छा देतो आणि गुरुजी या चौकामध्ये या इथंच आपण मंदिराच्या बाहेर निघालो त्या ठिकाणी लवकरच 130 कोटीचं दीपस्तंभाचं काम आपण लवकरच चालू आणि ते काम ची वर्क ऑर्डरही झालेली आहे। जशी लोकसभा निवडणूक संपेल तसंच या ठिकाणी कामाला आपण सुरुवात करू आणि अतिशय सुंदर अशा दीपस्तंभ आणि हा जो रस्ता आहे त्याला राजपथ असा रस्ता आपण बनवणार। तर लवकर या कामाला सुरुवात होईल। नदीकाठी धुळे इथे तमाम भाविकांचे श्रद्धास्थान आणि प्रथम पूजनीय महागणपती यांचा आज वाढदिवस आणि हे वाढदिवस साजरा करण्यासाठी तमाम भाविक उपस्थित असतात आणि आतुर असतात आजच्या दिवसाचं। माघी चतुर्थी म्हणजे गणपतीचा वाढदिवस। तर या निमित्ताने ग्रामवासी समस्त इथं उपस्थित होऊन जन्मोत्सवाचा यज्ञयाग भवनाचा आनंद घेतात। आज मोठ्या प्रमाणात भंडारा पण ठेवला आहे। या भंडाऱ्याचं प्रसाद घेण्यासाठी गावगावून गणपती भक्त येतात आणि प्रसादाचा भजनाचा लाभ घेतात। तरी धुळेवासियांना समस्त ग्रामस्थांना विनंती आहे की आजच्या दिवसाचं गणेश भक्तांनी गणपती बाप्पांच्या दर्शनाचं पूजनाचा लाभ घ्यावा। सगळ्यांच्या जीवनात सुख संपत्ती शांती आनंद असो ही गणपती चरणी प्रार्थना। जय श्री गणेश। राज्य शासनाने मराठ्यांना सगळे सोयऱ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याची अधिसूचना जारी केल्याच्या विरोधात ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन धुळेतर्फे देवपुरातील दत्त मंदिर चौकात अधिसूचनेस हरकती नोंदवा अभियान सुरू करण्यात आले। राज्य शासनाने मराठ्यांना सगळे सोयऱ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याची अधिसूचना जारी केली आहे। या विरोधात ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन धुळेतर्फे देवपुरातील दत्त मंदिर चौकात अधिसूचनेस हरकती नोंदवा अभियान सुरू करण्यात आले आहे। यावेळी शेकडोच्या संख्येने ओबीसी समाज बांधवांनी हरकती नोंदवली असून सदर जमा झालेल्या लाखोंच्या संख्येने हरकती सामाजिक न्याय विभागाकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक दिलीप देवरे यांनी दिली। या अभियानात माजी नगरसेवक दिलीप देवरे, प्राध्यापक विलासराव पाटील, राज तायडे, ज्ञानेश्वर माळी, बीबी महाजन, अण्णा माळी, BH जाधव, विठ्ठल वाडिले, ज्ञानेश्वर माळी, विलासराव माळी, बिपिन रोकडे, कृष्णा फुलपगारे, मुरलीधर लोकडे, सीताराम माळी, हिलाल माळी आदी सहभागी झाले होते। 26 जानेवारी 2024 रोजी राज्य शासनाने सगळे सोयरे मराठा आरक्षण संदर्भात जो जी आर काढला आहे त्याला आमच्या समस्त ओबीसी समाजाचा विरोध आहे। अत्यंत चुकीच्या पद्धतीने अत्यंत बेकायदेशीरपणे हा जाहीर शासनाने काढलेला आहे। या परिपत्रकामुळे संपूर्ण ओबीसी समाजाचं नुकसान होणार आहे। मराठ्यांना आरक्षण द्या, मराठ्यांना किती आरक्षण द्यायचं आहे तो आमचा प्रश्न नाही, तो शासनाचा प्रश्न आहे। शासनाला वाटेल त्यांनी तेवढं त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावा, पण आमच्या ओबीसीच्या ताटातला हिसकावण्याचा प्रयत्न कोणी करू नये। आणि असा जर प्रयत्न कोणी करेल तर संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाज रस्त्यावर येईल, शासनाच्या विरोधात आंदोलन करेल, वेळ प्रसंगी सुप्रीम कोर्टात जाईल आणि आपल्या मागण्या मान्य करता रस्ते
बंद सुद्धा म्हणजे रस्ते अडवून आंदोलन करण्यात येईल आणि याच्या होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील असं मी यावेळी सांगतो. आणि आज धुळे शहरामध्ये अनेक सामाजिक संस्था, अनेक संघटना, सर्व जाती जमातीच्या हे हरकती नोंदवत आहेत. हरकती नोंदवताना ज्या प्रतिक्रिया येत आहेत, अत्यंत चीड निर्माण होते. उच्च पद्धतीने जार काढून ओबीसी समाजाला वेटीस धरण्याचं काम सुरू आहे. आणि आम्ही आता लाखोच्या संख्येने हे हरकती मुंबईत सामाजिक न्याय विभागाच्या खात्याकडे पाठवत आहोत आणि याचा शासनाने जरूर तो विचार करावा ही अशी आमची आज. शिंदखेडा तालुक्यातील 14 वर्षीय आदिवासी मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला तात्काळ अटक करून कठोर शासन करावे अशी मागणी भिल समाज विकास मंचातर्फे शिंदखेडा तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शिंदखेडा तालुक्यातील 14 वर्षीय आदिवासी मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला तात्काळ अटक करून कठोर शासन करावे अशी मागणी भिल समाज विकास मंचतर्फे शिंदखेडा तहसीलदार व शिंदखेडा पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की विरदेल येथील आदिवासी 14 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. सदरची घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. त्यामुळे सदर घटनेची उच्चस्तरीय समिती गठीत करून चौकशी करावी. तसेच हत्या करणाऱ्या खऱ्या आरोपीला तात्काळ अटक करून सदरचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्यास फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली. 8 दिवसाच्या आत खऱ्या आरोपीला अटक न झाली तर शिंदखेडासह संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येईल. काही अनुचित प्रकार घडल्यास याला सर्व जबाबदार प्रशासन राहील. तसेच 20 फेब्रुवारीला शिंदखेडा येथे आक्रोश मोर्चा करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे, सचिव अशोक सोनवणे, अशोक ठाकरे, सुनील सोनवणे, चंद्रकांत सोनवणे, गणेश सोनवणे, राजेश मालचे, श्याम मालचे, कालू मोरे, भटू ठाकरे, संजय ठाकरे, जगदीश बागुल, अजय ठाकरे, अजय मराठे, किरण चित्ते आदी उपस्थित होते. आपकी जय जवाहर जिंदाबाद. मी दीपक अहिरे, भिल समाज विकास मंचच्या वतीने आज सन्माननीय शिंदखेडा तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं. जी 11 तारखेला विरजेल शिवारात जे आदिवासी अल्पवयीन मुलीचा गोंट्यात पोत्यात घालून जो मृतदेह सापडला त्या मर्डरचा, त्या हत्या बलात्कार करून हत्या झालेली आहे. त्याचा उच्चस्तरीय समिती गठीत करून चौकशी झाली पाहिजे आणि खरा आरोपी या लोकांसमोर आला पाहिजे. खरा आरोपीला अटक झाली पाहिजे. उच्चस्तरीय समिती, पोलीस समिती गठीत करून असं सन्मान्य आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं. आणि येत्या सोमवारी खरा आरोपी जे आदिवासी मुलीची हत्या केलेला आहे त्या आरोपीला जर अटक करण्यात आली नाही तसं आम्ही शिंदखेडा पोलीस स्टेशनला पत्र देणार आहोत. आताच येत्या सोमवारी शिंदखेडा पोलीस स्टेशनला ज्या आदिवासी मुलीची हत्या केली आहे त्याला जर अटक झाली नाही तर आम्ही भव्य दिव्य शिंदखेडा तहसीलवर पूर्ण जिल्ह्याचा आदिवासी समाज एकत्र येईल. आदिवासी समाजाचे नाही, सर्व जाती आणि धर्मातल्या लोक जी माणुसकीला काळिमा फासणारी घटना विरदेल येथील जे आदिवासी मुलीची हत्या करून बलात्कार करून हत्या करण्यात आलेली आहे याच्या निषेधासाठी आणि त्या आरोपीला फास्टॅग कोर्टमध्ये केस चालवून त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे असं आज सन्माननीय आम्ही तहसीलदार साहेबांना यांच्या मार्फत जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलंय. आता आम्ही एसपी साहेबकडे जातोय. धुळे जिल्ह्यातील साक्री येथील पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयित मुकेश नांद्रे यास तात्काळ अटक करावी अशी मागणी सुका कुऱ्हाळ व समाज बांधवांतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. धुळे जिल्ह्यातील साक्री पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात संशयित मुकेश भाईदास नांद्रे यास तात्काळ अटक करावी या मागणीसाठी चळवळ पकडूनपैकी विजापूर येथील सुका कुऱ्हाळ व समाज बांधवांतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की आम्ही विजापूर येथील रहिवासी असून शेती व मेंढपाळ व्यवसाय करून स्वतःचा व परिवाराचा उदरनिर्वाह करीत असतो. दिनांक 7/1/2024 रोजी रात्री 9 वाजता आमची मुलगी मायाबाई सुका कुऱ्हाळ, उमर वय 17 वर्ष, हेस बापू शंकर सोनवणे, मुकेश नांद्रे, भगू दगा अशांनी जबरदस्ती पळून नेले व तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परंतु अद्याप तो मुकेश भाईदास नांद्रे यास अटक झालेली नाही. सदर आरोपीस पोलीस स्टेशनमध्ये हजर करून देखील पोलिसांनी त्यास अटक केलेली नाही. त्यामुळे आरोपीची हिंमत अधिकच वाढून गेलेली आहे.
आरोपी मुकेश नांद्रे तसेच आरोपी नंबर 3 भगू दगा यांचा भाऊ नामे बेडू दगा यांनी 8/2/2024 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या भावाची व त्यांच्याकडे काम करणाऱ्या एका इसमाच्या मोटरसायकलची तोडफोड केली व धमकी दिली की केस मागे घेतली तर बरं आहे, नाहीतर तुमची कुऱ्हाडीने तुकडे करेल. त्यावेळी आरोपीचा भाऊ बेडू दगा यांच्याकडे कुऱ्हाड होती. त्यामुळे पीडिता व त्यांचा परिवार घाबरलेला आहे. सदर आरोपी हा पीडितेवर व तिच्या कुटुंबियावर वेगवेगळ्या प्रकारे दबाव आणत असून धमक्या देखील देत आहे. याबाबत फिर्यादी यांनी वेळोवेळी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली असता पोलीस ठाण्यामधून कुठलाही गुन्हा सदर आरोपी विरुद्ध अथवा त्याच्या नातेवाईकांविरुद्ध दाखल केलेला नाही अथवा त्याला अटक करण्यात आली नाही. तरी सदर नांद्रे यास त्वरित अटक करावी व पीडिता व तिच्या कुटुंबियास संरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सुका कोरा, विमलबाई कोरा यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. मेंढपाळ खेळाडी समाज अध्यक्ष. मागील 1 महिन्यापूर्वी आमच्या मेंढपाळ खेळाडी समाजाच्या अल्पवयीन मुलीला विजापूरच्या बाजूचं सडवेल गावातील गुंड प्रवृत्तीचे 3 मुलांची कृत लावून सनी व दमदाटी देऊन सनी पळवून घेऊन सनी तिच्यावर हत्येचे आरोप बलात्कार केला. त्यानंतर पोलिसांनी पकडून आणले. त्यांना धरून आणल्यानंतर त्याच्यापैकी 3 आरोपीपैकी 1 आरोपी धरून आणल्यानंतर ताब्यात घेतला आणि 2 आरोपींना सोडून देण्यात आले. तर मेंढपाळ खेळाडी समाज व त्या पीडिताच्या आई-वडिलांनी व त्यांच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला वेळोवेळी जाऊन तरी त्या उर्वरित 2 आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी याच्याकरता अर्ज दिले, विनवण्या केल्या, परंतु तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशननी कुठलीही दखल न घेतल्यामुळे ते माझ्याकडे आले. मी समाजाचा अध्यक्ष असल्यामुळे आणि आज आम्ही माननीय धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना पीडिताच्या वतीने निवेदन देऊन सनी आम्ही सर्व समाजाच्या वतीने विनंती करणार आहोत की अशिक्षित व मागासवर्गीय मुलींवर नेहमी असे अत्याचार होत असतात आणि हे जो गावगुंड आहे तर यांच्यावर कुठली कारवाई नाही झाली तर अजून येणाऱ्या काळात अनेक अल्पवयीन व स्त्रियांवर असेच अत्याचार होत राहतील. म्हणून लवकरात लवकर यांना अटक करून कडकामधली कडक कारवाई व्हावी अशी समस्त मेंढपाळ खेळाडी समाजाच्या वतीने विनंती करतो. पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. एसटी कामगार संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू. पांझरा नदी किनारील गणपती मंदिरासमोर भव्य दिव्य दीपस्तंभ साकारणार. दत्त मंदिर चौकात राबवण्यात आले अधिसूचनेसारखं नोंदवा अभियान. 14 वर्षीय आदिवासी मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमास कठोर शासन करण्याची मागणी आणि मुकेश नांद्रे यास त्वरित अटक करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.